देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा म्हणजे आधीच्या टर्ममध्ये देखील आणि आता दोन महत्त्वाचे निर्णय जर त्यांनी मुंबईकरांसाठी एक गिफ्ट म्हणून जर काही त्यांनी दिलं असेल तर ते म्हणजे मेट्रो बांधलेले मधल्या काळातले फ्लायओव्हर्स आणि आता कुठल्याही बिल्डरला जर विकास करायचा असेल विकासकाला तर एस-टी-पी प्लांट हे मॅन्डेटरी आहे आणि ते कार्यान्वित असणं हे मॅन्डेटरी आहे. ह्या सगळ्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की हे जे प्लॅनिंग आहे याच्यामुळे मुंबई चा जो ग्रोथ रेट आहे कुठेतरी आपण एक कात टाकलेली आहे. वी आर गोइंग लिटल बिट अहेड ऑफ द टाइम. ज्या पद्धतीमध्ये गेल्या 35 वर्षामध्ये काही गोष्टी झाल्या नव्हत्या म्हणजे सत्ता असताना देखील तुम्हाला काही दिलं गेलं नव्हतं किंवा तो क्रीम प्रोफाईल्स तुम्हाला दिल्या गेल्या नव्हत्या. मग ती स्टँडिंग कमिटी असो किंवा पण ह्या सगळ्याचं एक प्रत्युत्तर म्हणून मुंबईचा हा जो चेहरा त्यांनी बदललेला आहे असं तुम्हाला वाटतं का? हे मला असं वाटतं की मुंबई शहर हे गेल्या 11 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आले, ज्या प्रकारे एस-टी-पी प्लांट आले, ज्या प्रकारे CCTV कॅमेराज मुंबई शहरामध्ये लावले, ज्या प्रकारे विविध प्रकारच्या घरकुल योजनांना कार्यान्वित करण्याचे निर्णय झाले, कार्यान्वित झाल्या. मला असं वाटतं की अजून तुम्ही आम्हाला 5 वर्ष द्या. येणाऱ्या 5 वर्षामध्ये मुंबई शहर हे जे इंटरनॅशनल सिटी आहे आपण म्हणतो, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, पण इकडच्या सोयी सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराला साजेशा नव्हत्या. येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचं ईज ऑफ लिव्हिंग हे करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा बदल, द वे यू लिव्ह इन दिस सिटी विल चेंज फॉर एव्हर, हे एवढं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. पार्किंगचा प्रश्न तुम्ही कसा सोडणार आहे हे देखील आमच्या मुंबईकरांना तुम्ही सांगा. 2018 मध्ये DCPR ज्यावेळेला मुंबई शहराचा तयार झाला त्यावेळेला देवेंद्रजींनी एक प्रोव्हिजन DCPR मध्ये केलं, एक्झिस्टिंग ग्राउंड्स आणि गार्डनच्या खाली पार्किंग लॉट्स तयार करणं. त्या दृष्टिकोनातनं पार्किंग लॉट्स मुंबई शहरामध्ये तयार झाले पाहिजेत. परंतु 1995 ते 2018 या कालावधीमध्ये अशा प्रकारचा विचार का नाही कोणी केला की मुंबईत पार्किंगची समस्या येईल, पार्किंग लॉट्स तयार करणं. त्यामुळे कुठेतरी लॅक ऑफ विजन होती, लॅक ऑफ इंटेंट होती आणि लॅक ऑफ विजन आणि लॅक ऑफ इंटेंटमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. परंतु मला असं वाटतं की या मुंबई शहराचा क्रांतिकारक अशा प्रकारचा विकास करणं हे देवेंद्रजींच्या नशिबात लिहिलं होतं आणि त्यामुळे आपल्याला 2014ची वाट पाहावी लागली. देर आहे दुरस्त आहे. परंतु आता पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही असं बघा की दुसऱ्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरापेक्षा चांगलं शहर हे मुंबई झालेलं असेल.